नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आलेलं आहे शेतात आणि बघा सोयाबीन पण सुकायला लागलेली आहे. पाऊसच नाही आहे आमच्याकडे असं जोराचा असा पाऊसच झालेला नाही. नुसती झिमझिम झिमझिम पाऊस चालू आहे. आणि आता 8-15 दिवस होऊन गेलेले आहे, पावसाचं थेंब नाही. त्यामुळे आता पिकंही ना उन्हाचे सुकायला लागलेले आहेत. सकाळी सकाळी जरा बरे दिसतात आणि संध्याकाळी पण दुपारी कसे सुकवून जातात. कारण पाऊसच नाही. बरेच दिवस झाले पाऊस नाही. गेल्या वर्षी खूप पाऊस होता आणि इथंच सोयाबीन होती. तर ती उपटून आल्यामुळे इतकी माती झाली होती ना गेल्या वर्षी सोयाबीनमध्ये. खूप ते पण व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर. तर बघू शकता अशा प्रकारे आता फुलं लागली आहेत तिला बरं का. काही काही झाडांना नाही लागलेली अजून. पण अशी उन्हाची सुकू राहिली ती. काय करावं, पाऊसच नाही आहे. आणि आता बाकीच्याकडे आहे का काय काय माहिती, पण आमच्याकडे असं जोराचा एक बी पाऊस नाही झालेला. त्यामुळे तर आता पाणी द्यायचं म्हणलं अवघडच आहे. बघू शकता अशी उन्हाची म्हणजे लगेच हे टाकू राहिले ते. डोकं टाकल्यावर पानं येऊ राहिले तिच्यावाले. गेल्या वर्षी लई पातळ झाली होती ते सोयाबीन, पण तरी पण चांगली झाली होती. एवढी काही हे नव्हती. तर बघू शकता अशा प्रकारे सोयाबीन आलेली आहे. छान आलेली आहे, पण आता काय होईल ते देवाच्या हातात आहे. कारण पाऊस यायला पाहिजे. आता पावसाची खूप गरज आहे. आणि तर देवाच्या हातात आहे, आपण काय करणार ना पावसाचं पण. आणि वातावरण तर पूर्ण बदलून गेलेलं आहे. असं पावसाचं वातावरण होतच नाही. गरम तर खूप, पण पाऊस असा येतच नाही. तरी बघा अशा प्रकारे फुलं लागलेली आहेत. तरी पण एवढं गवत वगैरे नाही आहे. खुरपली होती आम्ही मागं, म्हणजे झांबडली होती लई बी खुरपाई. या रानात गवत होत नाही एवढं. केना असतो कुडमुडं, तर तो चालता चालता हे करून टाकलं. तरी पण पक्षी बघा कसे ओरडतात. आणि कॅना वगैरे काढून टाकला तरी जमून जात. असं चिकाटीचं गवत नाही आहे, हरळ वगैरे नाही आहे. लव्हाळा आहे कुठेतरी असा, जास्त नाही आहे. फक्त कॅना असतो. तर ते उपट गवत असल्यामुळे आपण चालता चालता उपटून टाकलं तरी जमून जातं. तर बघा अशा प्रकारे सोयाबीन पेरलेली आहे, पण पाऊस नाही आहे. पावसाची वाट बघायची आहे रोज. आणि खूप छान दिसत होती. काल पण ऊन होतं ना, आम्ही गेलो तेव्हा ऊन झालं होतं. तर सुकत होती थोडी थोडी. बघा अशा प्रकारे सोयाबीन आलेली आहे. आणि आता बऱ्याच जणांच्या कपाशी आमचे दुसऱ्या रानात कपाशी पण आहे. उद्या 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 जाऊ कदाचित गेलो तर तिकडे झेंडू, कपाशी आणि थोडा आपण भाजीपाला लावलेला तो पण आहे. तर बघूया काय काय आलेलं आहे. जाणार आहे मी उद्या रानात, पण जसं होईल तसं आता शक्य झालं तर व्हिडिओ करेल. कारण पावसाचा तर काही अंदाज नाही, त्याच्यामुळे पावसाचा विषयच नाही राहिला आता. की पाऊस येईल मग रानात कसं. तर पावसाचं वातावरणच नाही आहे अजिबात. तरी असं केन आहे, ते चालता चालता उपटलं तरी जमतो. याला काय नाही एवढं कॅन्याला हे होत. तरी अशा प्रकारे सोयाबीन आलेली आहे, पण पाणी नाही आहे. तर बघू आता पुढे काय होतं आहे. गेल्या वर्षी किती पाऊस होता ना, ह्या वर्षी पाऊसच नाही आहे. बघा किती मस्त आलेली आहे. काही काही ठिकाणी खूप दाट आहे आणि असे दाट फुलं लागलेले आहे. सुंदर फुलं किती भारी आहेत. बघू आता पुढे काय होतंय काय होतंय काय होतंय. तर काय आता अजून काय म्हणावा, पाऊस आला नाही का. तर अशा प्रकारे छानसा आणि छोटासा सोयाबीनचा व्हिडिओ केलेला आहे. खरं तर शेतात आल्यावर पिकाचेच व्हिडिओ असणार, दुसरं कुठला व्हिडिओ करता येत नाही. आणि इथे काही फुलं झाडे नाही तर बघा कशी सुकली आहे. आणि काही वेळ नव्हती बरं का, 12 वाजले असतील बघा. 12 वाजता अशी सोयाबीन सुकली होती बघा. काय म्हणावं आता. असं झालं आहे पावसाचं खूप टेन्शन आहे. इतकं चांगली सोयाबीन आलेली आहे. आता पाऊस जर झाला ना तर लई मस्त हे होईल बघा. हे बघा अशी सुकत आहे सोयाबीन. तर बघू पुढे काय होतं, देवाच्या हातात. आपले प्रयत्न करत राहायचे आणि असेच सोयाबीन बघू आता कसं होतंय पुढं. आणि
उद्या उद्या जाणार आहेत त्या दुसऱ्या रानात, तर बघल तिकडा व्हिडिओ करेल कपाशी. आणि आपण झेंडू लावलेले आहेत त्याचे, तर झेंडूचा तोडा चालू आहे. तर बघू आपण, जर भेटला आपल्याला तर आहे, नाही तर राहिलं. अशाच प्रकारे तो पण व्हिडिओ राहील पूर्ण शेतीचाच, कारण इकडे काय असणार आहे दुसरं, शेतीचाच. सोयाबीन म्हणा किंवा कपाशी म्हणा किंवा फुलं म्हणा. तर नक्की व्हिडिओ बघत जा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.